Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीच. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने काही वर्षांपूर्वी उद्योगपत्यांनी IPLचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबत काही रोमॅन्टिक फोटो शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिलेली. त्यानंतर सुष्मिता सेनला प्रचंड ट्रॉलिंगचा सामना करावा लागत होता. अनेकांनी तिला गोल्ड डिगर म्हणून हिणवले होते. पण अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत असलेल्या नात्याचा उल्लेख करत ट्रॉलर्सचे सुष्मितावर होणारे गोल्ड डिगरचे आरोप धुडकावून लावले आहेत. त्यांच्या नात्यातील आर्थिक गोष्टींवर ललित मोदी यांनी स्पष्ट शब्दात खुलासा करत ट्रॉलर्सचे बोलती बंद केली आहे. सुष्मिता सेनसोबत असलेल्या अतिशय खास नात्याचा उलगडा करताना ललित मोदी यांनी सुष्मिता आणि त्यांच्यातील नाते कधीच पैशांपुरते मर्यादित नसल्याचे सांगितले. सुष्मिता एका स्वबळावर यशस्वी झालेली आणि श्रीमंत मुलगी आहे. तिने कधीही पैशांचा पाठलाग केला नाही असे ललित मोदींनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, सुष्मिताला गोल्ड डिगर म्हटलं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलेलं. आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा तिने माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. उलट मीच तिच्यासोबत एक केप बॉयफ्रेंडसारखा राहत होतो. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सुष्मिता खूप सुंदर आणि एक सधन महिला आहे. या पृथ्वीवर मी ओळखतो त्या कोणापेक्षाही तिच्याकडे जास्त हिरे आहेत. ती खूप श्रीमंत महिला आहे आणि तिने हे सगळे स्वतःच्या हिमतीवर मिळवले आहे. एक काळ असा होता की मी तिच्यासोबत बाहेर जायचं आणि मला कशासाठीही पैसे द्यावे लागत नव्हते. ती प्रत्येक गोष्टीचे पैसे भरायची. मी तिच्यासाठी एखादा कॅप्ट बॉयफ्रेंडसारखा होतो. सुष्मिता एका स्वबळावर यशस्वी झालेली महिला आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की सुष्मिता गोल्ड डिगर नव्हती, ललित डायमंड डिगर होता आणि ती स्वतः एक हिरा होती. ललित यांनी सांगितले ती कोणाकडूनही कधीच काही स्वीकारत नसे. त्यामुळे जेव्हा लोक तिला पैशासाठी लग्न करणारी म्हणायचे तेव्हा ते पूर्णपणे चुकीचे होते असे त्यांनी सांगितले. सुष्मिता माझ्यासाठी खूप खास होती. आज मी जे काही आहे त्या अनेक गोष्टी घडवण्यात तिचा हात आहे. ती खूपच खास होती. त्यावेळी मी माझ्या आयुष्यात एक अविभाज्य भाग होतो आणि आजही असली असती. पण आमच्यासाठी हे अंतर खूप जास्त होतं. तिची कारकीर्द भारतात होती आणि माझे आयुष्य लंडनमध्ये. पण आमचे नाते खूप खास होते. तिच्या खूप गोड आठवणी माझ्या मनात आहेत. आजही ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि मी तिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो असेही ललित मोदी यांनी सांगितले. सागर ब्युरो न्यूज. रिपोर्ट तिचा जागर न्यूज.